असे म्हणतात की तुम्हाला बोलवणे आल्याशिवाय तुम्ही श्री क्षेत्र उज्जैनला श्री महाकाल यांचे दर्शन घेऊ शकत नाही। मलाही महादेवांचा आदेश आल्याने दर्शनाचा योग श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आला। कोणत्याही प्रकारचे ट्रॅव्हल वॉक करण्याचा माझा मानस नसून उज्जैन दर्शन टिप्स देण्याचा हा प्रयत्न करत आहे। तुमचे स्वतःचे वाहन, भाडोत्री वाहन, बस, रेल्वे, विमान अशा कोणत्याही प्रकाराने तुम्ही उज्जैनला सहज पोहोचू शकता। उज्जैन हे शहर धार्मिक कारणासाठी प्रसिद्ध असून मंदिरांना आणि देवदेवतांना इथे विशेष महत्त्व आहे। इथे आल्यावर तो अनुभव येतो। पहिल्याच दिवशी उज्जैनला पोहोचल्यावर संध्याकाळी मित्तल पॅराडाईज हे हायवेवरचे हॉटेल आहे, त्या ठिकाणी 2 दिवसांसाठी बुकिंग केले। शक्यतो ऑनलाईन बुकिंग न करता उज्जैनमध्ये जाऊन हॉटेल घेणे सहसा परवडते। त्याचं कारण असं आहे की आपल्याला बाकी झंझटीपेक्षा तिथे जागेवर हॉटेल मिळाले तर तिथलच्या सुखसुविधा पाहता येता आणि अनुभवता येता। मित्तल पॅराडाईजचा अनुभव हा विलक्षण होता। या ठिकाणचा स्विमिंग पूल तसेच स्पेसियस रूम व स्टाफ यांचा विनम्रपणा खरोखरच मनाला भावला आणि उज्जैनविषयी एक वेगळं प्रेम निर्माण करून गेला। पहिल्याच दिवशी संध्याकाळी उज्जैनमधील सुप्रसिद्ध असलेल्या इस्कॉन मंदिराला भेट दिली। हे श्री राधा मोहन मंदिर म्हणूनही ओळखले जाते। हे एक प्रमुख आध्यात्मिक व सांस्कृतिक आकर्षण केंद्र आहे। उज्जैनच्या नानखेडा परिसराजवळ स्थित असलेल्या या मंदिराला भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना समर्पित भक्ती, शिक्षण आणि सेवेचे केंद्र असे मानले जाते। मंदिराची रचना पूर्णपणे पांढऱ्या संगमरवराने बनलेली असून जी भव्यता आणि शांतता इथे अनुभव देते तो संध्याकाळी आल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्न करून जातो। या ठिकाणी आपण संध्याकाळी यावे असा मी आपल्याला सल्ला देईन। रात्रीच्या शुद्ध शाकाहारी जेवणासाठी नानखेड परिसरातील कॉस्मॉस मॉल रोडवरील बापू की कुटिया हे ठिकाण बेस्ट ठरू शकते। असे म्हणतात की उज्जैनला आल्यानंतर श्री काल भैरवनाथांचे दर्शन घेतल्याशिवाय श्री महाकाल भगवानांचे दर्शन घेऊ नये। त्यात माझे वडील श्री काल भैरवनाथांचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या जाण्यानंतर मीही ही सेवा सुरू ठेवली। सकाळी पहिले उज्जैनपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री काल भैरवनाथांच्या मंदिरात दर्शनात गेलो। इथले वैशिष्ट्य म्हणजे काल भैरवनाथांना भोग म्हणून मदिरेचा किंवा दारू म्हणता येईल त्याचा प्रसाद चढवला जातो आणि सकाळी भोग देताना आम्ही मदिरेचा प्रसाद भैरवनाथांना पितांना बघितला। खरंच तो क्षण माझ्या आयुष्याला भाग्यवान करणारा ठरला। भीती, नकारात्मकता, संकटे दूर करण्यासाठी इथले दर्शन अत्यंत शुभ मानले जाते आणि काल भैरवनाथांचे वैशिष्ट्य आहे जो त्यांची सेवा करतो त्याच्यावर कितीही संकटे आले तरी काल भैरवनाथ त्याला टचही होऊ देत नाही असे या ठिकाणी आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते। या दर्शनानंतर श्री क्षेत्र महाकालकडे आल्यावर रामघाट येथील वाहनतळावर गाडी पार्क करून मंदिराकडील 4 नंबर गेटकडे जाणे कधीही उचित राहील। जाताना वाटेत आपल्याला अनेक छोटी मोठी मंदिरे, देवदेवतांची मूर्ती, शिल्पे दिसून येतील। 4 नंबर गेट जवळ तात्काळ दर्शनाचे पास काढल्यानंतर आपल्याला दर्शन घेणे सोपे जाते। श्री क्षेत्र उज्जैनचे हे वैशिष्ट्य आहे की इथे हिंदू संस्कृती ही अपरंपार जपली जाते आणि तुम्हाला 4 नंबर गेटकडे जाण्यासाठी इथे रिक्षाचा वापरही करणे सहज सोपे शक्य होते। उज्जैन हे एक असे क्षेत्र आहे जिथे आल्यानंतर तुमच्या मागा असलेले त्रास सगळे दूर होतात। असे म्हटले जाते की महाकाल भगवान यांचा आशीर्वाद ज्याला मिळतो त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन हे जे आहे ते सुरू झालेले असते। त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्याला हीच विनंती करेल की आयुष्यात एकदा तरी उज्जैनला जाऊन महाकालजींचे दर्शन घेतले तर आपल्या आयुष्यामध्ये होणारे बदल जे आहे ते आपल्याला सहज बघायला मिळू शकतात। अनेक ठिकाणी कावड यात्रा महाकालेश्वर मंदिराकडे येताना यावेळी आम्हाला बघायला मिळाली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव महाकालेश्वर मंदिर हे दक्षिणमुखी महादेव आहे। उज्जैनचे महाराजा आणि रक्षणकर्ते अशी या महादेवांची ख्याती आहे। नंतर मंदिराजवळील सर्वात जुन्या अशा भोला गुरु येथील पुरी भाजी व माखनवडावर ताव मारला। यानंतर रिक्षाने सहज पोचता येईल अशा फेमस कुल्फी येथे सीताफळ कुल्फी, रबडी कुल्फीवर ताव मारला। तुमचा दिवस हे दोन्ही ठिकाण नक्की बनवतील। या ठिकाणी आपण अवश्य गेले पाहिजे असे मी आपल्याला सजेस्ट करेल।
महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून महाकाल लोक वास्तुकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना या कॉरिडॉरमध्ये सादर केलेला आहे. दिवसभर काही महत्त्वाच्या धार्मिक विधी असल्याने सायंकाळी आम्ही या ठिकाणी फिरायला गेलो. हे ठिकाण संध्याकाळी अत्यंत मनमोहक असते. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत हे कॉरिडॉर सुरू असते. महाकाल कॉरिडॉरमध्ये 2 भव्य प्रवेशद्वार आहेत. सुंदर वास्तुकला आणि नक्षीकाम असलेले तब्बल 108 स्तंभ येथे बघायला मिळतात. शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मूर्ती, 50हून अधिक भिंतीचित्रे आणि कारंजे हे कॉरिडॉरचे वैशिष्ट्य आहे. महाकाल लोक 900 मीटर जास्त लांब कॉरिडॉर भारतातले एकमेव मोठे कॉरिडॉर आहे. शिप्रा नदीच्या तटी हे वसलेले आहे. या ठिकाणी संध्याकाळी असणारी रोषणाई मनमोहक ठरते. इथे आतमध्ये असलेला रसमंत्रा या हॉटेलमध्ये रात्रीचे तुमचे जेवण जे आहे ते हलके फुलके आणि तुमची वेळ बनवणारे ठरते. कॉरिडॉर हे तसं बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेस बघणं मी तुम्हाला का प्रेफर करेल की इथलची जी रोषणाई आहे आणि या ठिकाणी होणारा लेझर शो जो आहे तो रात्री अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध धार्मिक कार्यक्रम श्रावणाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू असतात. आपण उज्जैनला आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने आपले सुटसुटीत दर्शन होईल आणि मुख्य म्हणजे तिथलचे एजंट विरहित दर्शन होईल यासाठी तिथं आपल्याला रिक्षा सुविधा फार चांगल्या आहेत. मुख्य सिटीमध्ये फिरताना तुमची गाडी पार्क करणं आणि तेथील ऑटोमध्ये फिरणं हे अत्यंत लाभदायक ठरू शकतं. कॉरिडॉर हा एक असा भाग आहे ज्या ठिकाणी नवविकसित केलेला परिसर असल्यामुळे आपल्याला तिथे विशेष काळजी घेण्याची गरज पडत नाही. परंतु मी आपल्याला उज्जैनमध्ये प्रवास करताना एक निश्चित सांगू शकतो की इथले जे नागरिक आहेत ते इतके मनमिळावू आणि चांगले आहेत की त्यांच्यामुळे आपला दिवस आणि आपली वेळ खरोखर चांगली होती. परंतु इथे प्रत्येक ठिकाणी पाकिटमारांपासून सावध राहा आणि तुमच्या दागिने ऐवज सांभाळा असा सल्ला दिला जातो. तो आपण प्रत्येकाने या ठिकाणी पाळला तर उचित राहील. तिसऱ्या दिवशी सकाळी देवास रोडला असलेल्या आपणा स्वीट्समध्ये जाऊन पोहे, जिलेबी, कचोरीवर ताव मारत चहाचा आस्वाद घेतला. नाश्त्यासाठी हे ठिकाण अत्यंत उत्तम असून इथे आपण एकदा नक्की भेट द्यावी.